देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जीवा वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाच्या प्रथम अभंगाच्या प्रथम चरणामध्ये साधकांना मार्गदर्शन करतात की देवाच्या दारात क्षणभर उभं राहिलं असता त्या साधकास सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या चारही मुक्ती प्राप्त होतात. अर्थात क्षणभर म्हणजेच थोडा वेळ जरी नामस्मरण केलं तरी तो सायुज्य मुक्तीला प्राप्त होतो. द्वितीय चरणामध्ये श्री माऊली सांगतात की तुम्ही मुखाने वारंवार हरिनामाचा उच्चार करा, म्हणजे एवढं पुण्य होईल की त्याची गणना कोणालाही करता येणार नाही. असे महान पुण्य करण्याकरता संसाराचा त्याग करण्याची आवश्यकता असतेच असं नाही. म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज साधकाला त्याच्या योग्यतेनुसार योग्य सल्ला देतात की हे साधका, तू संसारातच राहा, पण जिव्हेने सातत्याने व शीघ्रतेने नामस्मरण कर, असे वेद व शास्त्र हात वर करून सांगत आहेत. आणि सतत नामस्मरण केल्यामुळे काय फायदा होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पांडवांनी सतत नामस्मरण केल्यामुळे द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या घरी सतत निवास करीत होता. याला श्री व्यासांनी महाभारतात दिलेला पुरावा प्रमाण आहे.